दौंडमध्ये विद्यार्थ्यांकडून विद्यार्थिनीवर अत्याचार करून मारण्यासाठी 100 रुपयांची सुपारी, मुख्याध्यापक आणि शिक्षकाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, मुख्याध्यापकासह वर्ग शिक्षक आणि शिक्षिकेवर गुन्हा। सांगलीच्या विटामधील कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा, कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त। नारायणगाव इथल्या वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला अटक, 2 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दुचाकीसह 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई। गोंदियामध्ये रब्बी धान रोवणीला सुरुवात, शेत शिवारामध्ये मजुरांची लगबग सुरू, महिला मजुरांची वर्दळ। गोंदिया जिल्ह्यामधल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये जखमी बिबट्या आढळला, बिबट्याला पाहण्यासाठी परिसरामधील नागरिकांची गर्दी, बिबट्यावर उपचार सुरू। वाशीमध्ये बाकलीवाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वॉकेथॉन आणि पथनाट्याद्वारे जनजागृती, रस्ता सुरक्षा अभियान निमित्त विद्यार्थ्यांकडून जनजागृती। हिंगोलीमध्ये कोविड काळामध्ये सुरू झालेली आरोग्य विभागाची कोट्यवधी रुपयांची इमारत धुळखात, इमारतीमधील लाखो रुपयांचं साहित्य चोरीला गेल्याची माहिती, प्रशासनाचं दुर्लक्ष, 15 ते 20 गावांकडून आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी।